लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार आहेत आणि त्याकरता कन्याकुमारीतील रॉक मेमोरियलची निवड त्यांनी केली आहे। 2019 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडच्या गुहेत ध्यानधारणा केली होती। यावेळी कन्याकुमारीची निवड का करण्यात आली आहे ते बघूयात। कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार आहेत। 30 मे रोजी प्रचाराची मुदत संपते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देतील। मात्र विवेकानंद रॉक मेमोरियलचीच निवड करण्यामागेही काही कारण आहेत। याच जागेवर स्वामी विवेकानंद यांच्या डोळ्यासमोर भारत मातेची प्रतिमा तरळली होती। इथल्या शिलेचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला होता। इथेच ध्यानधारणा करून स्वामी विवेकानंद यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनासाठी प्रतिबद्ध असल्याचं पंतप्रधानांच्या या कृतीतून लक्षात येतं। कन्याकुमारीमधून येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय एकात्मतेचाही संदेश देणार आहेत। तामिळनाडूमधील मतदान संपलेलं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं दौरा करून त्यांचं या राज्यावरील प्रेम दाखवून देतात। अर्थात यामागे अजून एक राजकीय हिशेबही असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती। त्याच ठिकाणी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा तामिळनाडूबाबत असलेला जिव्हाळा दाखवून देणार आहेत। मात्र काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे। मोदीजी आहे, ते काही बोलू शकतात, कुठेही जाऊ शकतात, त्याच्याबद्दलचं डिस्कशन करणं काही आमच्यासाठी काही त्याला काही तथ्य नाही। 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथच्या रुद्र गुहेत ध्यानधारणा केली होती। तर यावेळी कन्याकुमारीमधील विवेकानंद रॉक मेमोरियलची निवड करण्यात आली। भाजपची हिंदुत्ववादी विचारसरणी आणि स्वामी विवेकानंद यांच्यात मोठं साम्य आहे। स्वामी विवेकानंद यांचा भगवा पोशाख, जगभरात पोहोचवलेली भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व यामुळे विवेकानंद यांना आदर्श मानलं जातं। यामुळेच हिंदुत्ववादी विचारसरणीत स्वामी विवेकानंद यांना मानाचं स्थान दिलं जातं। परिणामी विवेकानंद रॉक मेमोरियलच्या माध्यमातून हिंदुत्वासोबतची नाळ किती पक्की आहे याचा संदेशच या माध्यमातून पंतप्रधान देत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।